नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. जसजशा याद्या जाहीर होत आहेत तसतशी बंडखोरी करणारे आणि पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या आता वाढणार आहेत. शिंदे गटात गेलेले 13 खासदार आहेत, त्यातील 2 खासदारांची तिकीटही कापण्यात आलेले आहे. तर शिंदे गटात जाऊन त्यांना मिळालं काय, हा प्रश्न समोर असतानाच आता भारतीय जनता पक्षासोबत अजित पवारांनी जी हातमिळवणी केली, त्याच हातमिळवणीमुळे शिंदे गटात असलेले जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, नगरसेवक हे आता दुभंगले गेलेले आहेत. आणि याचाच फटका भाजपची पहिली यादी समोर आली आणि माढ्याचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख संजय कोकाटे यांनी थेट राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकर पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे आणि काही झालं तर आपण त्यांचं काम करू शकत नाही असा थेट इशारा दिलेला आहे. विचारांशी गद्दारी करणार नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण वेगळ्या विचारांनी आलो होतो, मात्र अजित पवारांना भाजपने सोबत घेतल्यामुळे त्यांचे परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावेच लागतील. कारण अजित पवार यांच्यावरती जनता प्रचंड नाराज आहेत आणि शिंदे गटाने पाहिजे तसे मनसुबे दिसत नाहीत. त्यामुळे आपण या पदाचा राजीनामा देत आहेत असं संजय कोकाटे यांनी जाहीर केल्यामुळे शिंदे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.